नोव्हेंबरचा हप्ता डीबीटीद्वारे थेट खात्यात येणार. नवीन जी.आर. आला. 11 नोव्हेंबर 2025 रोजी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे. आपण आता संपूर्ण जी.आर. या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत. तर माहे-डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनाचे माहे-ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. आता सन 2025 आणि 26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे-नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे. त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे-नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता आपण शासन निर्णय पुढे पाहूया. तर शासन निर्णय: राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे-डिसेंबर 2024 पासूनचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे-नोव्हेंबर 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, योजनेचं नाव आहे, त्याच्यानंतर सन 2025-26 साठी एकूण मंजूर तरतूद रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. डीबीटी खात्यात वर्ग केलेला निधी दिलेला आहे आणि डीबीटी खात्यात वर्ग करावयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे. तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता, 1, 2, 3, 4 रकान्यातील या योजनांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.